दिवस क्रमांक 1 मध्ये शेवटची मॅच असेल, म्हणजे फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच असेल. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण अभिजित. नक्कीच विकी दादा कडव या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. ओमकार स्पोर्ट्स मानवली संघासाठी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत असतो. सध्याच्याकडे नक्कीच ऑनलाईन मॅच कडे जातोय शिवतेज नावे त्यांच्या विपक्ष आपण नक्कीच जय हनुमान शिरवली या संघाला पाहतोय. नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये अभिजित बॉलिंग मार्कवर. चला विलंब करू नका, विनंती असेल. षटक क्रमांक 1 मध्ये अभिजित बॉलिंग मार्कवर. नक्कीच आज खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच सातत्याने नक्की खेळाडूंसाठी परभणी असते. कोणती स्पर्धा म्हटली की नक्की सातत्याने खेळाडूंसाठी परभणी असते. आणि आज या विभागातील नक्की खेळाडूंना एक परभणी आणि संधी देण्याचं काम देखील आज मानवलीकरांनी केलं. आणि दिवस क्रमांक 1 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अभिजित बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल या ठिकाणी वाईट, त्यानंतर नक्कीच खराब सुरुवात पाहायला मिळाली होती, परंतु त्याने ते कमबॅक करायचं होतं आणि नक्कीच सध्याच्या घडीला कमबॅक केलंय. एक सिंगल क्रॉस बॅट स्ट्रोक सातत्याने केले जातात. तेजस आणि विकास ही जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. आणि नक्कीच जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओपनिंगसाठी मैदानामध्ये दाखल होणारे फलंदाजाकडनं भरपूर अपेक्षा देखील जे मात्र असतात. आणि आज खऱ्या अर्थाने नक्कीच तेजस आणि विकासकडनं भरपूर अपेक्षा असतील, ते मात्र जय हनुमान शिरवली या संघाकडनं. नक्की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. नक्की अनुभव देखील या मैदानाचा भरपूर असेल शिरवली संघाकडे, यात काही शंका नाहीये. चला अभिजित विलंब करू नका, कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील, याची देखील आपण नोंद घ्या. सातत्याने क्रिकेटमध्ये डावखरे आता जे फलंदाज घातक मानले जातात, परंतु नक्कीच आज आपल्या संघासाठी या ठिकाणी खेळ करावा लागेल. चला वेळ वाचवा, सर्वांना विनंती असेल. अभिजित बॉलिंग मार्कवर. यावेळेस सॉफ्ट हँडने पंच करायचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हर मध्ये. आणि नक्कीच तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. सध्या नक्की P1चं षटक आहे. P1च्या षटकामध्ये नक्कीच भरपूर अपेक्षा देखील अभिजित कडनं असतील. आणि की त्याच अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करतोय बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 1 मध्ये जे मात्र अभिजितला इन्व्हाइट केलं आणि भरपूर चांगली गोलंदाजी देखील करताना अभिजितला पाहतोय. यू मिस आय डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन. तेजस याला मैदान सोडण्यास भाग पडलाय. तेजस बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण उल्लेख देखील केला होता, अभिजित कडनं भरपूर अपेक्षा असते, कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच अपेक्षा भरपूर असतात. गोलंदाजी करणार टीम कडनं देखील आणि फलंदाजी करणार टीम कडनं देखील, कारण की ओपनिंगसाठी मैदानामध्ये दाखल होणाऱ्या फलंदाजाकडनं भरपूर अपेक्षा असतात. आपण उल्लेख देखील केला होता. आणि त्याच पद्धतीने नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये अभिजित कडनं देखील भरपूर अपेक्षा होते. गोलंदाजी करणार टीम म्हणजे शिवतेज नावेकडनं. आणि त्या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करताना जे मात्र अभिजितला पहिला आणि चांगली गोलंदाजी. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला, वळवला टर्न केलाय, लॉंग लेग कडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल होतोय फरा सीमा पार, हा तो 4 चौकार. थोडं आशेचं किरण जागृत केले जय हनुमान जे मात्र शिरोली संघासाठी. नक्कीच 7 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. एका विकेटच्या मोबदल्यात विकास आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच समोर बॅक टू द बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील बॉल अडवला जातोय. चांगली येते फिल्डिंग, नजाकत आणि कलात्मक फिल्डिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते गोलंदाज अभिजित कडनं. नक्कीच सध्याच्या घडीला हा देखील आला डॉट बॉल धावफलकावरती. धावसंख्या 7 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच पाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाही आहे सध्याच्याकडे. नक्कीच पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या जिवंत जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. वाट बॉलिंग षटक क्रमांक 1 मध्ये जबरदस्त कामगिरी जिवंत पाहायला मिळाली अभिजित या गोलंदाजाकडनं. नक्कीच ज्या अपेक्षा होता त्या अपेक्षांचा नक्कीच ओझं घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करत होता अभिजित, परंतु नक्कीच भरपूर चांगली गोलंदाजी देखील करताना अभिजितला पाहिलं. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या एका महत्त्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त करताना आपण अभिजितला पाहिलं. आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा, 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये नक्कीच एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. त्याच अनुषंगाने एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करण्यासाठी विकास आणि त्याच्या सोबतीला सौरभला जे मात्र पाचारण दिलं गेलंय, धाडलं गेलंय. परंतु नक्कीच आता सौरभ आणि या विकासच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर सध्या आपण आशिषला पाहू शकता. आशिष नक्कीच षटक क्रमांक 2 मध्ये आला आणि अभिजितने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे तितक्या ताकदीची गोलंदाजी सध्याच्याकडे आशिषला देखील करावा लागेल. समोर केल्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज, तोपर्यंत नक्की एकच सिंगल घेतली जाईल. सध्याच्याकडे नक्की धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नक्की 5 षटकांच्या मॅच मध्ये सध्या नक्कीच आपण पाहिलं तर सौरभ आणि विकासला ठाऊक आहे नक्कीच महत्वाच्या क्षणाला नक्की मोठे फटके खेळू शकतात तितकी क्षमता आहे. स्वतःला शांत ठेवायचं काम देखील सध्या केलं या मैदानामध्ये. चला विलंब करू नका, वेळ वाचवा. ओर द विकेट साठी गोलंदाज आशिष या ठिकाणी नक्कीच लाऊड अपील केली जाते. आत्मविश्वास या ठिकाणी कमी असेल. नक्कीच सातत्याने पंचांकडे प्रश्न विचारले जातात, परंतु पंच देखील तटस्थ असतील. तटस्थ भूमिका सध्याच्याकडे नक्कीच पाहायला मिळते. पंचांची देखील 8 धावा, डॉट बॉल आलाय. आशिष बॉलिंग मार्कवर. विलंब करू नका, सातत्याने सूचना द्यायला लावू नका. शॉर्ट बॉल ऑन साइडला, ताकदीचा फटका वापर केलाय आणि बॉलला सीमारेषेची सफर दाखवले. हाय तो 4 चौकार आणि बॉलला सीमारेषेची नक्की सफर करून दिलाय. हाय तो चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाईट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 12 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. 1.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. नक्की 5 षटकांच्या मॅच मध्ये एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. टॉस्का बॉक्स मध्ये देखील चर्चा केली होती. एखादा 70+ टार्गेट सेट करण्याचा नक्कीच या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. आणि नक्कीच त्याच अनुषंगाने ते सौरभ आणि विकास या खेळाडूने आपल्या नक्कीच संघाची साथ देण्याचा प्रयत्न करतात. चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप करावी लागेल. त्याच अनुषंगाने नक्की फटकेबाजी देखील या ठिकाणी सुरुवात केली. सौरभ चांगली बॅटिंग. आशिषसाठी हा बॉल इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये ठोकला हा 4 चौकार. अफलातून बॅटिंग गॅप खेळला होता. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळाला आणि चौकार एक आणखीन एक वसूल केलाय. आणि नक्कीच चौकाराच्या मदतीने धावफलक चिमाता पुढे सरकते. बॅटिंग करत असताना नक्कीच शिरवल्या संघाची 16 या आकड्यावर. नक्कीच खेळपट्टीचा भरपूर अनुभव देखील या टीमकडे असेल यात काही शंका नाहीये. चांगली प्रॅक्टिस सातत्याने नक्कीच या खेळपट्टीवर करताना जेव्हा शिरवली या संघाला आपण पाहिलंय. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता आणि त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एकाला सौरभ या नावाचा परिचय देणारा भव्य षटकार. वॉट बॅटिंग, वॉट स्ट्रोक. सध्या नक्कीच बराच काळ हवेमध्ये होता आणि अंतर देखील भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. धावफलकावरती सध्याच्याकडे नक्की धावसंख्या 22 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदला 1.5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चला विलंब करू नका. आशिष बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत नक्कीच आपले हात खोललेत बॅटर सौरभने. चांगली फटकेबाजी हा मॅच मध्ये करतोय. स्टील बन टू गो. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक करत नाही चूक. पकडला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. सौरभ बॅक टू द डगआउट.
नक्कीच पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नक्कीच 11.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करताना बॅटिंग करत असताना शिरोळे या संघाला पाहतोय. नक्कीच विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका प्लीज, रिक्वेस्ट असेल. 22 धावा. नक्कीच याच अनुषंगाने जर चांगली फलंदाजी करत राहिले तर नक्कीच शिरोळे संघाची धावसंख्या एखादा 50+ या ठिकाणी टार्गेट सेट होऊ शकतो, यात काही शंका नाही आहे. विकास आणि विघ्नेश नक्की महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये देखील शेवटच्या बॉलवर गोड करून देणारा नक्कीच विकेट. यावेळेस पहिल्या बॉलवर क्लीन बोर्ड आणि नक्कीच विकेटचं पतन. विकेट यावेळेस दांडी गुल केले. नक्कीच महत्वपूर्ण विकेट पुन्हा एकदा घेण्यामध्ये यश प्राप्त झाले अभिजित. नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर त्याला इन्व्हाइट केलं होतं, त्याच अनुषंगाने नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी 5 रन दिलं जातं. षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक सेकंड स्पेल मध्ये आलाय आणि पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. नक्कीच या ठिकाणी आता सध्याच्याकडे संकट आलंय जे मध्ये बॅटिंग करत असताना शिरोळे या संघावर. नक्कीच संकटाच्या छायेत सध्याच्या घडीला बॅटिंग करते, परंतु नक्कीच कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करण्याची क्षमता या टीमकडे सातत्याने आपण पाहत असतो. आणि नक्कीच आज खऱ्या अर्थाने जय मल्हार स्पोर्ट्स मानवली आयोजित मानवलीकर चषक 2026 मध्ये या नावाचा परिचय या ठिकाणी द्यावा लागेल. विघ्नेश आणि त्याच्या सोबतीला मेघराज न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर झाला आणि नक्कीच परफेक्ट कार्यक्रम सध्याच्या घडीला करताना देखील अभिजितला पाहतोय. 2 विकेट आतापर्यंत नक्कीच अकाउंट मध्ये कॅरी केल्यात. 1.1 बॉल आतापर्यंत फेस केला, म्हणजे आतापर्यंत 7 बॉल नक्कीच फेस केलेत आणि 7 बॉल मध्ये तब्बल फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्या. वाट बॉलिंग अप्रतिम इथे गोलंदाजी करताना देखील अभिजितला पाहतोय. ओहो, आणखीन एक क्लीन बोर्ड, आणखीन एक यष्टा उद्ध्वस्त केला. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का बसतोय. 1 मोर बिग विकेट डाऊन. मेघराज आल्या पावली परत जातोय. नक्कीच सध्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केल्यात. वॉटर बॉलिंग जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला करताना अभिजितला पाहतोय आणि नक्कीच महत्वपूर्ण विकेट सध्या जे मात्र जाणलं होतं आणि त्याच अनुषंगाने ते गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि ज्या पद्धतीने कॅप्टनने विश्वास या ठिकाणी संपादित केलं होतं अभिजित या गोलंदाजावर आणि त्या पद्धतीचा विश्वासाला या ठिकाणी सातत्यात आणलं जात आहे. वॉटर बॉलिंग अभिजित आता या नावाचं अडचण आता दूर करावी लागेल. बागफुटबार कट करायचा प्रश्न उपस्थित असेल, परंतु नक्की पंच देखील तटस्थ असतील. आतापर्यंत कोणती धाव खर्च केली नाही षटक क्रमांक 2 मध्ये देखील, म्हणजे वैयक्तिक षटक क्रमांक 2 मध्ये अफलातून कामगिरी करतोय आणि नक्की षटक क्रमांक 3 मध्ये संघासाठी ते कामगिरी करतोय. ऑन साइडला इथे फटका, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाही. बॉल गेलाय दन दन करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय 4 चौकार. चांगली फटकेबाजी म्हणायला हरकत नाहीये सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना शिरोळे या संघाची, कारण की विकेट जातात तरी देखील नक्कीच या ठिकाणी मोठे फटके देखील खेळले जातात. सोपडी त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार नक्कीच माइंड सेट करून आलाय डगआउट कक्षामधूनच, कारण की मोठे या ठिकाणी फटके खेळावे लागतील. ठाऊक आहे शिवतेज नावे हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्या समोर आहे आणि की त्यांच्या समोर खेळण्यासाठी एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. त्याच अनुषंगाने ते नक्कीच विकेट जरी गेल्या तर नक्कीच या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील असं नक्की टीम चर्चा झाली असेल आणि नक्कीच त्याच टीम चर्चेनुसार इथे फटकेबाजी देखील करताना आपण प्रत्येक खेळाडूला पाहतोय. आणखीन 2 धावा ऍड होतील. धावफलक 28, लॉस ऑफ 4 विकेट, 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. यावेळेस अगदी गुडल्या स्पॉट मध्ये चेंडू पडला, त्यानंतर थोडासा इथे रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच हा देखील आला डॉट बॉल.
नक्कीच पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या 28 या आकड्यावर चांगली येते गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. या षटक क्रमांक 3 मध्ये देखील अभिजित याला इन्व्हाइट केलं होतं आणि खूप चांगली गोलंदाजी अभिजितच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. व्हॉट अ बॉलिंग. 2 विकेट नक्कीच प्राप्त केल्यात आणि वैयक्तिक 2 षटकांमध्ये तब्बल 3 विकेट आणि फक्त 13 धावा ज्यामध्ये खर्च करताना अभिजितला पाहिलं. नक्की कलात्मक आणि कलाट्य देणारी नक्कीच गोलंदाजी देखील सध्या आपण जय हनुमान शिरोली संघासमोर फेस करताना अभिजितला पाहिलं. व्हॉट बॉलिंग. चला विलंब करू नका कारण की वेळ वाचवणं तितकाच महत्वाचं राहील याची देखील आपण दक्षता घ्या. तर नक्कीच मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी नक्कीच मान्यवर या ठिकाणी भरपूर उपस्थित आहेत. तर नक्कीच सन्माननीय चंद्रकांत दादा गिवळे साहेब आपणास विनंती असेल की आपण या मुख्य मंचावर आणि स्थानपन्न व्हा आणि त्याचबरोबरीने नक्की सचिन गिवळे साहेब असतील, विनोद घागस साहेब असतील, कल्पेश म्हाडसे साहेब असतील, मोतीराम गोरड साहेब असतील, या सर्वांना विनंती असेल या मुख्य मंचावर कारण की तुमच्याशिवाय या मंचाला या ठिकाणी शोभा नाही आहे आणि या मंचाची शोभा वाढवा. भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील आज आपण खऱ्या अर्थाने नक्कीच मानवलीकर चषकामध्ये पाहतोय. हे आयोजकांचं प्रेम सातत्याने नक्कीच या विभागात नामांकित स्पर्धा भरवल्या जातात आणि या देखील पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा नक्कीच आपण एन्जॉय करत आहोत आणि ही देखील येणाऱ्या कालखंडामध्ये नक्की उंचीवर जाईल यात काही शंका नाही. बाग फुटबार इनसाइड आउट मध्ये अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. हा देखील आला 4 चौकार. चौकार आलाय आणखीन एक चौकार. म्हटलं होतं आपण चर्चा देखील केली होती की नक्की कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी दबाव आणि प्रेशर मात्र मेंटेन करत नाहीये फलंदाज. विकेट येतात तरी देखील मोठे फटके खेळले जातात आणि ही स्ट्रॅटेजी असावी लागते. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच प्रत्येक षटक हाणामारीचा असताना प्रत्येक षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील असतो आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी नक्कीच शिरोळे संघाच्या प्रत्येक बॅटरकडनं ही क्षमता आणि ही स्ट्रॅटेजी नक्कीच सातत्यात आणली जाते. व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल असेल फुल टॉस बॉल ऑन साइडला येते मिड विकेट रिझांकडे टिपला जाईल आणि संपला जाईल. विघ्नेश बॅटरचा खेळ. विघ्नेश बॅक टू द डगआउट. वर 5 विकेट 5 धक्के मध्ये बसताना जय हनुमान नक्कीच शिरोळे या संघाला मॅच मध्ये पाहतोय. नक्कीच सध्याच्या घडीला आपण मॅच मध्ये पाहिलं तर नक्की थोडंसं येते नशिबाचा दरवाजा उचकताना जे मात्र गोलंदाजी करणार टीम साठी म्हणायला हरकत नाही. शिवतेज नाभे या संघासाठी कारण की मोठे फटके देखील येतात. मोठे फटके आल्यानंतर व्हाईट बॉल देखील पाहायला मिळतोय परंतु त्यानंतर विकेट देखील येत आहेत. म्हणजे नाभे संघ कुठेतरी नक्कीच आज सकाळच्या सत्रामध्ये नक्की नशीब जोडीला घेऊन आलेत की काय असं वाटू लागलंय. धावफलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात दर्शन आणि स्वप्नील ही जोडी पाहतोय. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा दिली नक्कीच वाईडिश लोंगांकडे एक्झिक्यूट केला गॅप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि दुसरी धाव या ठिकाणी पळून पूर्ण होईल की नाही हा देखील मोठा प्रश्न होता परंतु नक्कीच जिबाच्या हातांकडे 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जिमध्ये जाऊन पोहोचले 35. लॉस ऑफ 5 विकेट 35 या आकड्यावर. यावेळेस समोर हेलिकॉप्टर उडवलं बॉल लॉंग ऑफ आणि लोंगांच्या अगदी मधोमध बॉलला पाठवून दिला सीमा पार. हाय तो 4 आणखीन एक चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 39 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात.
नक्कीच चांगली येते फ्लाईट करण्याचा प्रयत्न धावसंख्या बॅटिंग करत असताना शिरवल्या संघाचे. नेक्स्ट बॉल असेल 3.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. पुन्हा एकदा नक्की गतीमध्ये परिवर्तन केला. लेन बॉल कटर बॉल सातत्याने इथे बोट फिरवले जातात. मत अभिषेकच्या माध्यमातून देखील भरपूर चांगली सध्या कामगिरी पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच, 5 षटकामध्ये नक्कीच मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करायचा होता आणि त्याच अनुषंगाने चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते. बॅक टू द बॉल फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु नक्कीच चांगलं इथे बॉल कलेक्ट करून विकेटचं पतन, आणखीन एक विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करावी लागते बॅटिंग करत असताना जयनुमान शिरवली या संघाला. तर नक्कीच सन्माननीय चंद्रकांत दादा गेवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन नक्कीच चंद्रकांत गेवळे साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. धन्यवाद या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक शासनीय स्वागत. चला विलंब करू नका. सागर बॉलिंग मार्क पर षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर राखून टप्प्याचा बॉल ऑन साइडला इथे बोलावलाय. डीप मध्ये फॉरवर्ड केले बॉलला आणि बॉल थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो वाईड इच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. चौकार आलाय, चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 43 लॉस ऑफ 6 विकेट 43 या आकड्यावर सागर बॉलिंग मार्कवर. सागरचा आणखीन एक बॉल, याही वेळेला आक्रमण केलंय परंतु नक्की फटका फसलाय. मिसटायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि करत नाही चूक. पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. प्रमोद बॅक टू द डगआउट. नक्कीच चोख प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी नक्कीच चोख प्रत्युत्तर देताना देखील आपण प्रमोदला पाहिलं, कारण की नक्की पहिल्या बॉलवर एक चौकार बसूल केला होता परंतु त्यानंतर नक्कीच इथे माइंड शांत केलं आणि त्यानंतर एक विकेट प्राप्त देखील करताना गोलंदाज सागरला पाहिलं. चांगलं कमबॅक, मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. महत्वपूर्ण विकेट देखील गमवताना मॅच मध्ये जय हनुमान जे मात्र आपण शिरोल्या संघाकडनं जे मात्र पाहतोय धावफलकावरती धावसंख्या हवी तशी पाहायला मिळत नाहीये, कारण की 5व्या षटकामध्ये नक्कीच आपण हे मॅच पाहतोय आणि 5व्या षटकापर्यंत आतापर्यंत खऱ्या अर्थ नक्कीच बॅटिंग मार्कवर धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 43 या आकड्यावर 7 विकेटच्या मोबदल्यात. चला विलंब करू नका, वेळ वाचवा सर्वांना विनंती असेल, कारण की एक चांगली स्पर्धा आपण खेळत आहोत. पर्व पहिल्यामध्ये नक्कीच भव्य दिव्य आयोजन देखील या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे आणि नक्कीच तुमचं सहकार्य देखील तितकंच महत्वाचं राहील. ओह, यावेळेस या ठिकाणी नक्कीच लाईन आणि लेंथ अगदी योग्यरित्याने हाताळताना देखील गोलंदाजाला पाहतोय. सागर बॉलिंग मार्कवर आणि सध्याच्याकडे नक्कीच धावफलकावरती धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. नक्कीच सध्या आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये तेजस याच्या बॅटमन अभि त्याची कामगिरी पाहायला मिळाली नाही. विकासने देखील आपल्या संघाची साथ लवकर सोडली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाहिलं तर सौरभ याच्या बॅटमध्ये एक संघर्षमय खेळी पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला बलवायचा प्रयत्न, डीप वरनं फिल्डर त्या ठिकाणी वेगात आले. चांगली फिल्डिंग ती मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण होताना आपण पाहिली आहे. धावफलक पुढे वेगाने फ्लाय करण्याचा प्रयत्न सातत्याने गोलंदाजी करणार टीमचा इथे थांबवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच फ्लाईट करण्याचा प्रयत्न जय हनुमान शिरोल्या संघाचा देखील धावसंख्येला पाहिलं. 45 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. स्कूपचा फटका, व्हॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग, प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो 4 चौकार.
शेवटचा बॉल शिल्लक असेल. नेक्स्ट मॅच चा टॉस कडे आपण वळतोय. पुणे संघाचा कॅप्टन आणि गेटाचीवाडी संघाचा कॅप्टन आपण या लगेच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल षटक क्रमांक 5 मध्ये सागर बॉलिंग मार्कवर. चला विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. शेवटचा बॉल बॅटची कडा. यावेळेस इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आणि करत नाही चूक. पकडला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 5 ओव्हर मध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या जिमत जाऊन पोहोचले 49 या आकडावर आणि जिंकण्यासाठी 10.00च्या सरासरीने ही धावगती या ठिकाणी मेंटेन करावी लागेल. ते म्हणजेच शिवतेज नावे या संघाला. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या गेटाचीवाडी संघाचा कॅप्टन आणि ठुणे संघाचा कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. तर सन्माननीय भाऊ मामा अगिवले साहेब या आपलं सहर्ष स्वागत आहे. या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. भाऊ मामा अगिवले, आपणास विनंती असेल की आपण देखील या मुख्य मंचावर आणि या मंचाची या ठिकाणी शोभा वाढवा. सर्वांना विनंती असेल. चला टॉस साठी आपण या पुणे संघाचा कॅप्टन आणि या गिटाचीवाडी संघाचा कॅप्टन आपण या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर नक्कीच प्लीज स्पीडअप करा आणि लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थिती दाखवा. तर नक्कीच सन्माननीय चंद्रकांत दादा गिवले यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नक्कीच टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. छापा असा कॉल आणि छापा. टॉस जिंकलाय गेटाचीवाडी या संघाने. टॉस जिंकलाय, डिसिजन काय घेणार? बॅट फर्स्ट. नक्कीच आज ही स्पर्धा आपण पाहतोय. एक दमदार असं आयोजन. या परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हणायला हरकत नाही. या पर्व पहिल्यामध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत. कसं वाटतंय आज या स्पर्धेमध्ये येऊन? नक्कीच खूप छान वाटतंय आणि आयोजन पण खूप छान आहे. थँक्स. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्तीचा वेळ घेत नाहीये. ओम साहेब टुने तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की ऑनलाईन मॅच सुरू आहे. आणि बॅटिंग आणि नक्कीच ठुणे संघाला इन्व्हाइट केले फिल्डिंग साठी. धन्यवाद मान्यवर. आपण देखील असं नसतं बा. तर नक्कीच क्रीडा नगरीमध्ये नुकताच ज्यांचं शुभागमन झाले मसा असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहन भाऊ पुणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. नक्कीच मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 1 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत आणि भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण पाहत आहोत. नक्कीच मसा असोसिएशन मध्ये सातत्याने या विभागात चांगल्या स्पर्धा नक्कीच भरवल्या जातात आणि त्यामधील पर्व पहिल्यामध्ये नक्कीच ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. नक्कीच पर्व पहिल्यामध्ये जर इतकं दमदार आयोजन नक्कीच पाहायला मिळतं तर येणाऱ्या पर्वामध्ये नक्कीच
ही स्पर्धा आणखीन उंचीवर जाईल यात काही शंका नाही आहे. चला विलंब करू नका, आपली फिल्डिंग सेट करा आणि नक्कीच ओपनिंगसाठी देखील मैदानामध्ये दाखल जाणारी बॅटर सलामीची जोडी सुधाकर आणि त्याच्या सोबतीला आपण आदित्यला पाहू शकता. नक्की स्ट्रायकर एंडला आपण सुधाकर आणि नॉन स्ट्राईक एंडला नक्की आदित्य या फलंदाजाला पाहतोय. शिवतेज नावे या संघाकडनं सातत्याने नक्की चांगला खेळ या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो आणि आज देखील या ठिकाणी नक्कीच कशा प्रकारची कामगिरी या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल येणारी मात्र वेळ या ठिकाणी सांगून जाईल. चला विलंब करू नका, तेजसचं बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये नक्कीच इन्व्हाइट केलं जातंय. चला विलंब नको, मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. तेजस बॉलिंग मार्कवर, पहिला बॉल ऑन साइडला इथे क्रॉस बॅटे स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणता नाही आहे, परंतु नक्की चेस मोठी होती आणि शेवटच्या मोमेंटला नक्कीच बॉल अडवला जातोय अगदी मिड विकेट रिझल्टला. नक्कीच या दिवसांगाने प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील शिवतेज नाभे या संघाचं 2 या धावसंख्येने. सुधाकर आणि आदित्य ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. नक्कीच सध्या आपण पाहिलं तर नक्कीच चांगली या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल, कारण की एक मोठा असा टार्गेट आहे 5 षटकांमध्ये तब्बल 50 धावा. मॅचवर या खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच बॅटिंगसाठी जरूर भरपूर सपोर्ट करणारी एक खेळपट्टी पाहायला मिळते. नक्कीच याच अनुषंगाने तरी देखील खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील सातत्याने आपण जय हनुमान शिरोळे या संघाकडे पाहत असतो. त्याच अनुषंगाने नक्कीच मोठे फटके प्रत्येक बॉलवर या ठिकाणी खेळावे लागतील. सुधाकर ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने यावेळेस लाऊड अपील केली जाते पंचांकडे. प्रश्न विचारला जातो परंतु नक्की पंच देखील तटस्थ असेल. डॉट बॉल आलाय. नक्कीच सध्या आपण बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं शिवतेज नाभे संघाची बॅटिंग क्षमता आपण पाहिलं तर की सुधाकर आणि त्याच्या सोबतीला आदित्यला पाहू शकता. आणि बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये तेजस भरपूर चांगली कामगिरी सातत्याने आपल्या टीमसाठी करत असतो आणि त्याच अनुषंगाने इथे इन्व्हाइट केले जाते. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आलाय. चांगली ते फिल्डिंग देखील पाहायला मिळते, कारण की ठाऊक आहे टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच प्रत्येक बॉलवर इथे अटॅक चढवणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्याच अनुषंगाने नक्कीच माइंड सेट करून जे सलामीचे बॅटर देखील मैदानामध्ये एंटर होत असतात. परंतु नक्कीच हा मॅचमध्ये देखील काही वेगळी स्ट्रॅटेजी आखली असेल सुधाकर आणि त्याच्या सोबतीला आदित्य हा देखील मॅचमध्ये पाहतोय. चला विलंब करू नका, वेळ वाचवणं तितकंच महत्त्वाचं राहील. राईट राऊंड द विकेट, बॅटची कडा नो डाऊट पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. मोठी विकेट, सुधाकर याला मैदान सोडण्यास भाग पडलाय. तर नक्कीच सन्माननीय उमेश हरड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल या मुख्य मंचावर आपण देखील नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत उमेश हरड सर आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच अनुषंगाने नक्कीच अजित घागस सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नीय स्वागत. नक्कीच अफलातून कामगिरी म्हणायला हरकत नाही आहे षटक क्रमांक 1 मध्ये, कारण की ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी सुरुवात करायची होती, प्रेशर निर्माण करायचं होतं बॅटिंग करत असताना शिवतेज नाभे या संघावर, आणि त्याच अनुषंगाने ते बॉलिंग मार्कवर तेजस याला इन्व्हाइट केलं आणि भरपूर चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करताना देखील तेजस याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कार्यक्रम ओके सध्या नक्कीच बॉलिंग मार्कवर करताना तेजसला पाहतोय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह केला, फटका एक्झिट केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक असेल दूरवरनं आला डीपवरनं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. थेंब थेंब तळे साचे अशी काही संकल्पना या मॅच मध्ये शिवतेज नाभे या संघाकडनं पाहायला मिळते. पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या जिवंत जाऊन पोहोचले बॅटिंग करत असताना शिवतेज नाभे या संघाची, म्हणजेच 4 या आकड्यावर. वॉट बॉलिंग
जबरदस्त गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली तेजस या गोलंदाजाकडनं. आणि नक्कीच आता सध्याच्या घडीला आपण पाहिले तर नक्की 50 धावांचा या ठिकाणी टार्गेट सेट करायचे आहे. आणि 50 धावांचा टार्गेट सेट करण्यासाठी नक्कीच सध्याच्या घडीला एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करणं तितकंच महत्वाचं राहील. कारण की जसजसे चेंडू पडतात तसतसं इथे प्रेशर आता निर्माण होताना शिवतेज नाबे संघाकडनं पाहतोय. कारण की 24 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 46 धाब्यांची आवश्यकता असे मोठा असा टार्गेट आता सध्याच्या घडीला या ठिकाणी नक्की चेस करावा लागेल. चला विनंती असे विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका मित्रांनो. वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 46 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 मध्ये विघ्नेश बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला इथे आखू डब्याचा बॉल होता, डीप मध्ये फॉरवर्ड केले बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, दोन क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन बॉल होतोय फरार. सीमा पार हा तो 4 चौकार. होते तिला थोडं नक्कीच आनंदाचं वातावरण तयार करताना या चौकाराने पाहतोय. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला, बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. हा आलेला डॉट बॉल. विघ्नेश बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये. आणि नक्कीच पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला होता, परंतु नक्कीच डोकं शांत ठेवलं आणि डॉट बॉल फेस करताना देखील पाहिलं. आणखीन एक यावेळेस नक्कीच व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. पंचांचं 2 हात समांतर धाव मिळेल. अवांतर एक्स्ट्राची धाव धावफलकावरती धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले. शिवतेज नावे या संघाची 9 या आकड्यावर. विघ्नेश नक्कीच विघ्नेश असं देखील कौतुक करायला हरकत नाहीये, कारण की पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला होता, परंतु त्यानंतर नक्की कमबॅक करायचं होतं. ऑन साइडला पुन्हा एकदा बोलावला, डीप मध्ये फॉरवर्ड केला होता बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग देखील डीप मध्ये पाहायला मिळते वायडिश लोंगवान कडनं. एक सिंगल सध्याच्या कडेला एक धावेला देखील या ठिकाणी महत्व दिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच एक धावेला देखील तितकंच महत्व दिलं जातं, कारण की एक धावेसाठी कित्येक सामने कित्येक टीमने गमावले असतील. त्यांना एकदा जाऊन विचारा एका धावेची किंमत. आणि नक्कीच तीच स्ट्रॅटेजी या मॅच मध्ये वेगळी आखताना देखील पाहतोय, कारण की विघ्नेश याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार करण्यासाठी थोडी अडचण हा मॅच मध्ये नक्कीच निर्माण झाले. त्याच अनुषंगाने नक्कीच स्वतःला शांत ठेवलं, एक धावेला महत्व दिलं जाते, कारण की ठाऊक आहे स्वतःच्या मनगटावर या ठिकाणी विश्वास असेल, कोणत्याही क्षणाला मोठे फटके आम्ही खेळू शकतो. आणि त्याच अनुषंगाने नक्कीच या ठिकाणी ती स्ट्रॅटेजी वेगळी आखताना देखील साहिल आणि त्याच्या सोबतीला आदित्यला पाहतोय. 10 रन्स नक्की टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्की 20 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता असेल. 20 बॉल आणि 40 धाब्यांची आवश्यकता. ऑन साइडला शॉर्ट बॉल होता, नक्कीच हुक करायचा प्रयत्न. चांगला बॉल, चांगला लेंथ आणि चांगला इथे अप्रतिम टप्प्यावर येते गोलंदाजी करताना देखील गोलंदाजाला पाहतोय चांगली बॉलिंग. नक्कीच मॅचचं इक्वेशन थोडंसं जड होत चाललंय. पारडं आज सध्याच्याकडे नक्की जयनुमा शिरोळे या संघाकडनं झुंकत झालंय, कारण की आता मॅचचं इक्वेशन थोडंसं अवघड होत चाललंय. 19 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता. स्टील पण टू गो, शेवटचा बॉल. ओहो, हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला उडवायचा प्रयत्न, बिगिट करायचा प्रयत्न, परंतु नक्कीच बॅट बॉलचं इथे कनेक्शन आहे. कलात्मक गोलंदाजी जी मध्ये पाहायला मिळाली जयनुमान शिरोळी संघाकडनं आतापर्यंत. नक्कीच तब्बल 12 बॉल या ठिकाणी फेस केलेत. 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 10 धाबा खर्च करताना जिमंत गोलंदाजी करणार टीम जयनुमान शिरोळे या संघाला पाहतोय. मॅचचं इक्वेशन थोडं जड झालंय, कारण की आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 50 धाबांचा पाठलाग करायची आणि फक्त जाऊन पोहोचले ती मात्र 10 या आकड्यावर.
आता मागचं इक्वेशन पाहिलं 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता असेल. चला विलंब करू नका, जास्तीचा वेळ खर्च करतायत आपण, थोडीशी दक्षता घ्या, सातत्याने या सूचना द्यायला लावू नका. धावफलकावरती 10 रन्स आणि एका विकेटच्या मोबदला. मागचं इक्वेशन 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता. चला विलंब करू नका, सर्वांना विनंती असेल. थोडी फिल्डिंग मध्ये नक्कीच सजावट आणि चेंजेस करताना देखील आपण जयनुमा शिरोळी संघाकडनं पाहतोय. नक्कीच शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन, नक्कीच एक बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर एक मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर ओहो यावेळी फटका दमदार प्रॉपर टायमिंग, जसा स्लॉट मध्ये आला त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. यूज इट ब्युटिफुल स्पीड सामून बॉल आउट ऑफ द ग्राउंड, ठोकला षटकार. दर्शन बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये आलाय आणि पहिल्या बॉलवर षटकार वसूल केलाय. बॅटर आदित्यने वॉट बॅटिंग, ठोकला षटकार. यावेळेस पुन्हा त्या स्लॉट मध्ये पुढ्यात बॉल होता, ऑन साइडला बॉल डीप मध्ये फॉरवर्ड केले, बॉल क्षेत्ररक्षक दूरवरनं आला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. आणि प्रश्न पडला असेल आणि टेक्निकल टीम कडे हा डिसिजन या ठिकाणी रेफर केला जातोय. मनामध्ये काक्ष असेल, नक्कीच सेलिब्रेशन आणि आनंद तर भरपूर दिसतोय, कारण की कॉन्फिडन्सली नक्कीच विश्वास असेल गोलंदाज दर्शनला की हा नक्कीच बॅटर या ठिकाणी OUT असेल. परंतु नक्कीच टेक्निकल टीम माऊली इव्हेंट्स नक्की आमच्या सोबत जॉईंट असेल आणि या ठिकाणी चेक करत आहोत आम्ही. नक्कीच स्वतःवर विश्वास. OUT आउट, महत्वाच्या क्षणाला येथे विकेट आणि विकेट. नक्कीच रन्स घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्की बाद हवेत होती, त्याच अनुषंगाने इथे तिसऱ्या पंचाने हा OUT आउट घोषित केलाय. विकेटचं पतन, महत्वाच्या क्षणाला विकेट, कारण की पहिल्या बॉलवर या ठिकाणी षटकार आला होता. त्यानंतर थोडस इथे सेलिब्रेशन करताना बॅटिंग करत असताना शिवतेज नाभे या संघाला पाहिलं, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला शिरोळी संघाचं. धावसंख्या 17 या आकड्यावर. चला विलंब जास्तीचा करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. बॅकफुटवर कट केलाय, अप्रतिम फटका खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. नक्कीच एकच सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल, पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्या बॅटिंग करत असताना शिवतेज नाभे या संघाची जाऊन पोहोचले नक्कीच 18 या आकड्यावर. 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. मागचं इक्वेशन जर आता खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच जड होत चाललंय बॅटिंग करत असताना शिवतेज नाभे या संघासाठी, कारण की 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता. ऑन साइडला इथे खेचायचा प्रयत्न केला होता, चांगला बॉल गुडल्या स्पॉट मध्ये पडला, बॉल थेट जाऊन अदलतोय नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. मागचं इक्वेशन थोडंसं आपण पाहिलं तर नक्कीच आता मॅच मध्ये 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता. नक्की महत्वाच्या क्षणाला नक्की षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतर देखील चांगलं कमबॅक करताना जेव्हा ते गोलंदाजाला पाहिलं, आणखीन एक चांगला बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना गोलंदाजाकडनं पाहतोय. वॉट बॉलिंग सध्याच्या घडीला दर्शनीय कामगिरी हा मॅच मध्ये करतोय. षटक क्रमांक सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 3 मध्ये वॉट बॉलिंग. आता मात्र शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल, 13 बॉल आणि जिंकण्यासाठी समीकरण आपण पाहिलं तर नक्की 32 धाब्यांची आवश्यकता देखील असेल. यावेळेस बॅटची कडा, विकेट किपर सज्ज असेल आणि करत नाही चूक, पकडला जाईल आणि की शेवटच्या बॉलवर गोड करणारा हा येते विकेट. मित्रांनो नक्कीच डगआउट कक्षाच्या
खेळाडू कक्षाच्या साईडला नक्कीच पाण्याची व्यवस्था केली आहे आणि आपणच नक्कीच जर पाण्याची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही स्वतः येऊ शकता, तिथूनच येऊ शकता, याची देखील आपण नोंद घ्या. मित्रांनो, जारवर जे प्रेक्षक आमचे बसलेत त्यांना सर्वांना विनंती असेल त्या जारवरून उठा प्लीज, विनंती असेल. मंचावर या भरपूर जागा आहे आणि इथून तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. थोडी दक्षता घ्या, काळजी घ्या. नक्कीच सध्या धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावर संकट आलं आहे. संकटावर या ठिकाणी नक्कीच तुटून पडावा लागेल शिवतेज नाभे संघाच्या बॅटरला. आता नक्कीच या मॅच मध्ये आदित्य या खेळाडूवर भरपूर अपेक्षा असते. नक्कीच आपल्या संघासाठी या संकट मोचकची कामगिरी या मॅच मध्ये करेल का, कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता. चला, जास्तीचा वेळ खर्च करतायत आपण, विलंब करू नका. सातत्याने सूचना देखील द्यायला या ठिकाणी लावू नका. चला, विलंब करू नका. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता. नक्कीच या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावा लागेल. आदित्य नाभाचा या ठिकाणी नक्की परिचय सध्याच्या घडीला आपण मानुलकर चषकामध्ये द्यावा लागेल. आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी या ठिकाणी करावा लागेल. नक्कीच वेळोवेळी नक्कीच आपल्या टीमला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा प्रत्येक खेळाडूला संकट मोचकची कामगिरी करणं तितकंच महत्त्वाचं असतं. परंतु नक्कीच ही जिम्मेदारी या मॅचमध्ये आदित्य आपल्या खांद्यावरती घेईल का, आपल्या संघाला हा सामना या ठिकाणी जिंकून देईल का. शॉर्ट बॉल ऑन साईडला इथे प्रॉपर टायमिंग आहे. फिल्डर बॉल कडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेलाय वाड इशलोंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो आदित्य याच्या बॅट मधनं भव्य षटकार. नक्कीच आपण उल्लेख देखील केला होता आदित्य या बॅटरचा, कारण की नक्की आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल. संकट मोचकची कामगिरी करेल का, हा देखील मोठा प्रश्न होता. पहिल्या बॉलवर नक्कीच स्पष्टीकरण देतोय आदित्य नाभाचा बॅटर आणि वादळ अद्याप मैदानामध्ये आहे हे देखील सांगून देतोय. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका, विनंती असेल. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये. ओहो, यावेळेस जबरदस्ती वेगावर स्वार झालाय की काय. व्हेरी गुड बॉलिंग सध्याच्या घडीला, जसं तसं उत्तर देतोय, कारण की पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर नक्की डॉट बॉल. चांगला इथे बॉल पुढल्या स्पॉट मध्ये थोडासा खाली राहिला बॉल आणि थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता असेल. 24 लॉस ऑफ 3 विकेट, 24 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. ऑन साइडला इथे हाफ ट्रॅकर पूल केलाय आणि नक्कीच बॉलला गुल केलाय. बॉल जातोय सीमा पार, हाय तो षटकार. आता नक्कीच मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 9 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. सध्याच्याकडे नक्की आपण उल्लेख केला होता षटक क्रमांक नक्की 4च्या पहिल्या बॉल पासून की आदित्य या नावाचा परिचय हा मॅच मध्ये द्यावा लागेल आणि ते काम सध्याच्या घडीला मॅच मध्ये करतो आदित्य. वाट बॅटिंग पुन्हा एकदा आपल्या संघाचा आशेचं किरण जागृत केल्या मॅच मध्ये. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल, या ठिकाणी काही क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल आणि पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. महत्वपूर्ण विकेट, क्रुशल मोमेंटला आलेली विकेट. आदित्य याला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडले. आदित्यची विकेट महत्वाची होती आणि आदित्यला आता मैदान सोडावं लागते. आदित्य बॅक टू द आउट.
ठुणे संघाचा कॅप्टन आपण मॅनेजमेंट कमिटीचा संपर्क साधा प्लीज. ठुणे संघाचा कॅप्टन. आता मागचं इक्वेशन पाहिलं तर 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. नक्की सामना जोपर्यंत आदित्य होता तोपर्यंत नक्की अशा बळकट होत्या, परंतु त्यानंतर आदित्यची विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक मॅच मध्ये करताना जय हनुमान शिरोळे या संघाला, कारण की नक्कीच मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. अभिषेक आणि अभिजित ही जोडी नक्कीच मैदानामध्ये पाहतोय. चला मित्रांनो, विनंती करतो की स्पीडअप करा, विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. सातत्याने पहिल्या बॉल पासून मी तुम्हाला सूचना पोहोचवत आहोत आणि आता जर कोणत्या उशीर करत असेल तर मॅनेजमेंट कमिटी जो काही डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, याची देखील आपण दक्षता घ्या. 30/4 नक्कीच टीमच्या स्कोर कार्डवर शिवतेज नाबे हा संघ इन ऍक्शन मध्ये आणि 8 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. ओहो, समोर केलाय, इथे उडवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एकच सिंगल. एक धावेने धावफलक आता सध्या पुढे सरकते. चांगले अॅक्युरेट फेकी देखील पाहायला मिळते. सध्याच्याकडे नक्की धावसंख्या 7 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता असेल आणि धावसंख्या 31 या आकड्यावर. नक्कीच रणसंग्राम आपण पाहतोय. नक्की मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 1 मध्ये एक नक्कीच कलाट देणारी मॅच आपल्या भेटीला आली आहे. 7 बॉल 19. ओहो, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, डीप मध्ये फॉरवर्ड केला बॉल, क्षेत्ररक्षक दूरवर आला. वॉटर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. सध्या नक्कीच एकच धाव, एका धाबेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 32 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? नक्कीच नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहा. 4 षटकांची मॅच असेल, आपण देखील या सूचनेकडे लक्ष द्या. ठुणे संघाचा कॅप्टन आपण मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा प्लीज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ठुणे संघ. चला, महासंग्राम आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय, कारण की एका साईडला संघर्ष करताना शिवतेज नावे, त्यांच्या विपक्ष आपण नक्की जय हनुमान शिरोळे या संघाला पाहतोय. नक्कीच मॅच मध्ये घडेल काय, कारण की 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. पहिला बॉल यावेळेस या ठिकाणी नक्की लाईन चेक करावी लागेल आणि नक्कीच व्हाईट बॉल डाऊन द लेग स्टिक. पंचाने व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय. नक्कीच व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल, म्हणजे शिवतेज नावे या संघाच्या धावसंख्या 33 या आकड्यावर. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. ऑन साइडला इथे पूल केलाय आणि बॉलला गुल केलाय, बॉलला फेकून दिलाय सीमा पार. हा इथे परफेक्ट टायमिंग, क्रिकेटचा नजाकत, सौंदर्य जपणारा फटका अभिजितेच्या बॅटमध्ये आलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. क्रुशियल मोमेंटला आलेला षटकार. मॅचचं इक्वेशन नक्कीच आता हळूहळू खुलं होत चाललंय बॅटिंग करत असताना शिवतेज नावे संघासाठी, कारण की 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धाब्यांची आवश्यकता. पाच बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये नक्कीच आता प्रश्न पडला असेल. थोडं संकट आता गोलंदाजी करत असताना जय हनुमान शिरोळे या संघावर देखील आलाय, परंतु नक्कीच स्वतःला सावरावा लागेल, इथे स्वतःचा माइंड या ठिकाणी सेट करावा लागेल. गोलंदाज आपण षटक क्रमांक 5 मध्ये सौरभला पाहतोय. नक्कीच या ठिकाणी आपल्या संघासाठी हिरो बनायचा असेल तर 5 बॉल मध्ये 11 धावा डिफेंड कराव्या लागतील. ओहो, ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलबायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु नक्कीच ओहो डायरेक्टली हिट आणि विकेटचा पतन. महत्वाच्या क्षणाला अभिजितला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. नक्कीच नक्कीच सध्याच्याकडे या महत्वाची विकेट आणि आता मॅचचं इक्वेशन हळूहळू पुन्हा एकदा बदलतंय. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धाब्यांची आवश्यकता. 39 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 5 विकेटच्या मोबदल्यात
चला विलंब करू नका, वेळ वाचवा, सर्वांना विनंती असेल. चार बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या ठिकाणी खेळावा लागेल. ओहो, बाकलीपला खाली ठेवलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट स्ट्रोक केल्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट किपरचं जजमेंट चांगलं. आणि आणखीन एक रितेश याला देखील मैदान सोडावं लागतंय. रितेश बॅक टू द डगआउट. नक्कीच नक्कीच जबरदस्त गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने विश्वास या ठिकाणी संपादित केला होता जे मते गोलंदाज सौरभ वर, आणि खूप चांगला विश्वासाला देखील सातत्यात आणायचं काम मॅच मध्ये केले. कारण की पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर थोडासा या ठिकाणी दबाव निर्माण झाला होता गोलंदाज सौरभ वर, परंतु त्यानंतर नक्कीच स्वतःला सावरलं आणि नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक केलंय. वॉट अ कमबॅक. A new batter, Gaurav. ओहो, यावेळेस पायावरती जाऊन आदळतो आणि नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन. आणखीन एक गडी, वन मोर बिग विकेट दाबून महत्वाच्या क्षणाला विकेट विकेट आणि विकेट. आणखीन एक टिपलाय विकेट. नक्कीच आता मागचं इक्वेशन पाहिलं तर नक्की 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे फेकावे लागतील. एखादा षटकार आला तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो जो मग शिवतेज नाभे हा संघ. ओहो, यावेळेस या ठिकाणी नक्कीच लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी घोषित केला आहे आणि थोडा फ्लंबर झाला, परंतु नक्की एक्स्ट्राच्या 2 धाबा ज्यामध्ये टीमच्या खात्यामध्ये शिवतेज नाभे संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. आणि आता सध्याच्या घडी मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा जर पाहिलं तर 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धाब्यांची आवश्यकता. काय घडे मॅच मध्ये? 2 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता. काय घडे मॅच मध्ये? प्रेशर आता पुन्हा एकदा गोलंदाजावर असेल, यात काही शंका नाही. ओहो, यावेळेस प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आता निर्माण झालंय जेव्हा गोलंदाज सौरभ वर. नक्कीच आणखीन एक व्हाईट बॉल. नक्कीच हा सामना जर हरला तर नक्कीच या व्हाईट बॉलची या ठिकाणी चर्चा करावी लागेल, जे मात्र जयवर्मा शिरोली या संघाला. ओहो, चांगला बॉल चांगला बॉल. खऱ्या अर्थाने की एका डॉट बॉलची अपेक्षा होती सौरभ कडनं आणि ती अपेक्षा देखील इथे सातत्यात आणायचं काम देखील आपण सौरभच्या माध्यमातून पाहिलं. आणि मॅचचं इक्वेशन आता 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची आवश्यकता. कोणताही अवंत चेंडू या ठिकाणी नक्की फेस केला नाही तर नक्की जयवर्मा शिरोली हा संघ हा मॅच मध्ये जिंकू शकतो. चला विलंब करू नका, शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला इथे दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक फ्लंबर झाला, परंतु नक्कीच या सामन्यामध्ये नक्कीच जयवर्मा शिरोली हा संघ या ठिकाणी विजय प्रस्थापित केलाय. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. पुढील मॅच साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार्ड अँड टफ लक.